मी पूर्वा खालगावकर. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. एलईडीद्वारे मासेमारी तात्काळ बंद करावी, अन्यथा परवाने कायमस्वरूपी निलंबित केले जातील. मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी दिला इशारा. कोकणात प्रदूषण विरहित नवीन उद्योग येणं काळाची गरज, माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांचं प्रतिपादन. आणि मासेमारी करणाऱ्यांसमवेत शासन कायम उभे राहिले आहे, परंतु कोणालाही कायदा हाती घेता येणार नाही. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुनावले खडे बोल. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. साहेब. बोला पाटील. एक अडचण होती. 1 महिन्यासाठी रजा हवी होती. रजा? कशासाठी? थोडा मेडिकल प्रॉब्लेम होता. हर्नियाचं ऑपरेशन करायचं आणि शिवाय रिकव्हरीला थोडा वेळ लागतोच ना. हर्नियाचं ऑपरेशन? माझं ऐका पाटील, तुम्ही मोर्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करा. तिथं सगळंच सोयीचं आहे. दुर्बिणीनं शस्त्रक्रिया करतात, त्यामुळे तुम्ही एका दिवसात घरी जाऊ शकता. एका दिवसात? अहो, 1% ऑपरेशन करतात, कमी दुखतं, त्यामुळे रोजच्या कामाला तुम्ही लवकर जाऊ शकता. लवकर म्हणजे? म्हणजे 7 दिवसात. शेतकरी, नोकरदार आणि बिझनेसमॅन साठी एकदम बेस्ट. शिवाय पुन्हा हर्निया होण्याची भीती नाही. ते ठीक आहे सर, पण ते जड सामान उचलायचं वगैरे? अहो, त्याचंही टेन्शन नाही, तेही करू शकता. फास्ट रिकव्हरी, शिवाय पैसा आणि वेळेची बचत. बोला, देऊ महिनाभराची रजा? अजिबात नको. हो, मोर्या एवढं पाठीशी असताना महिनाभर काम धंदा सोडून कोण घरात बसणार? साहेब, मी आता थेट मोर्याच गाठतो. मोर्या हॉस्पिटल, ई वॉर्ड, राजारामपुरी, 9वी गल्ली, कोल्हापूर. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रात होणारी एलईडी मासेमारी तात्काळ बंद करावी, अन्यथा मासेमारी करणाऱ्यांचे परवाने कायमस्वरूपी निलंबित केले जातील, असा इशारा मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी दिला आहे. म्हणजे 30 एप्रिलपर्यंतची मुदत देतो. स्वतःहून एलईडी थांबवून घ्यावा, नाहीतर एलईडीवर ही कशा प्रकारची कारवाई होईल आज मी त्याच्या हे सांगणार नाही. मी जिल्हाधिकारी महोदय, SP, मॅरीन पोलीस, कोस्ट गार्ड, पूर्ण यंत्रणा मिळून आम्हाला माननीय मुख्यमंत्री कार्यालयाचे देखील आदेश आहेत, केंद्र शासनाचे आदेश आहेत. आम्ही एलईडीवर सख्तचे सख्त कारवाई करणार आहोत. आणि आज मी फ्रेंडली येऊन रिक्वेस्ट केली आहे, त्यानंतर आम्ही तुम्हाला कोणती लवचिक धोरण दाखवणार नाही. एलईडी वापर करणे तात्काळ प्रभावाने बंद करा, हे मी या ठिकाणी आपल्याला बजावतोय. पारंपरिक पद्धतीने होणारी मासेमारी आणि एलईडी मासेमारी असा संघर्ष रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर येथील अल्पबचत सभागृहात मासेमारी करणाऱ्यांची बैठक त्यांनी घेतली. मासेमारीबाबत असणारा कायदा जुना झाला असल्यानं तो बदलण्याची गरज आज निर्माण झाली आहे, असं सांगून अनुप कुमार यांनी याबाबत केंद्रीय स्तरावर अभ्यास झालेला आहे, त्यातील चांगल्या बाबींचा समावेश करून सर्वंकष धोरण निर्मिती आणि नवा कायदा निर्मितीसाठी आपण आग्रही राहू, परंतु त्यासाठी एलईडी मासेमारी तत्काळ बंद करणं आवश्यक आहे, असंही ते म्हणाले. आश्वासन देतो. त्यामध्ये आपले जे संघर्षाचे मुद्दे आहेत त्या सर्व मुद्द्यांच्या डिटेलमध्ये विचार करून यामध्ये झालेले जे केंद्र शासनाचे अभ्यास आहेत, विविध ICR संस्थांचे अभ्यास आहेत, त्याचे देखील आम्ही अभ्यास करू. त्याच्याप्रमाणे जे बेस्ट सेट ऑफ ॲडवायझरी आहेत त्याचा विचार करून कायद्यामध्ये काय गोष्टीचे निर्बंध घालायच्या, काय लावू करायचे त्याचा आम्ही विचार करू. पण सध्या एलईडीवर केंद्र शासनातर्फे प्रचंड चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अपर मुख्य सचिव मुख्यमंत्री महोदयांनी कारवाई केली होती. एलईडीवर तात्काळ
बंदी आणणं हे आपलं प्राथमिक काम आहे. त्यामध्ये तुम्ही सहकार्य करा, म्हणजे पुढे तुम्ही जे काही वेगवेगळ्या तुमच्या मांडणार सर्वांचा आम्ही सखोल विचार करतो. एलईडी मासेमारी बंद व्हावी याबाबतचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आल्या आहेत. तथापि मासेमारी करणाऱ्यांचं सहकार्य महत्त्वाचं ठरणार आहे असं अनुप कुमार म्हणाले. आचारसंहिता आहे, सक्तीची सूचना मी जिल्हाधिकारींना देतोय की त्यांनी जे आज रोजी मी एवढ्या प्रकर्षाने इतकं ताकदीने मांडलेलं आहे त्याची इथे पालन झालेलं आहे की नाही त्याबद्दल स्वतंत्र अहवाल आपण मला पहिल्या आठवडा मे मध्ये देणार आहे. आणि त्यामध्ये जे कोणी सापडलेलं आहे त्याच्या कायम लायसन्स रद्द होईल याच्या बाबतीत मी स्पष्टपणे आज आपली भूमिका मांडतोय. आपल्याशी चर्चा करून आपल्याकडून बरेच काही फीडबॅक मिळालेला आहे. मी आणि माझे उपसचिव साहेब आम्ही त्याच्यावर विचार करून नवीन जी धोरणे आहेत, नवीन जी कायद्याची आम्ही पुनर्मांडणी करतोय त्याच्यामध्ये आपल्या सूचनांचा आम्ही अवश्य विचार करू. हा मुद्दा काही महाराष्ट्रपुरता मर्यादित नाही आहे. ट्रॉलिंग वर्सेस पर्सिलिन हा सर्व कोस्टल स्टेटचा मुद्दा आहे. त्याच्यावर विचारमंथन केंद्रीय स्तरावर होतोय. EEZचा मुद्दा आहे. 12 नॉटिकल माइलचे बाहेर काय प्रतिबंधित आहे काय नाही त्याचे एन्फोर्समेंट कसं करावं त्या सर्वांवर विचार करून केंद्र आणि राज्याची एकामेकाशी संश्लिष्ट एकामेकाला पूरक अशी आपण धोरण निर्माण करणार आहोत. संघर्षाने कधी विकास होत नाही. एकामेकाच्या मध्ये डावा हात उजव्या हातला खायला धावलं तर माणूस लाचार होणार. सो त्यामुळं आपण सर्व मासेमारीवर जगणारे जेवढे लोक आहेत त्यांनी पुढील पिढीचा विचार करायचा. कशी ही शाश्वत मासेमारी आपली होईल रत्नागिरीची, जेणेकरून रत्नागिरी हा एक अतिशय मत्स्यसंवर्धक जिल्ह्यामध्ये त्याची ओळख निर्माण होईल असा आपल्याला प्रयत्न करायचे. मासेमारी करणाऱ्यांसमवेत शासन कायम उभे राहिले आहे, मात्र मी कुणालाही कायदा हाती घेऊ देणार नाही असं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या बैठकीत सांगितलं. मच्छीमारांच्या कंटेनर्स गोव्यात अडवल्या जात होत्या त्यावेळी आपण शासन म्हणून खंबीरपणे जिल्ह्यातील मच्छीमारांसोबत उभं राहून साथ दिली असंही चव्हाण म्हणाले. मला माहिती आहे कुठलाही धंदा स्पर्धेनेच करता येतो. त्याच्यामुळे ही स्पर्धा पर्सिजन वापरून का ट्रॉलर करू का एलईडी लावू यांनी म्हणजे समुद्रातले मासे आपण अनियंत्रित पद्धतीने काढत चाललो. परंतु आता या सगळ्या बाबीकडं केंद्र सरकारपर्यंत लक्ष सगळ्यांचं गेलेलं आहे. आणि साहेबांनी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की एलईडी फिशिंग गव्हर्नमेंटला नको आहे, म्हणजे सरकारला नको आहे. जिल्हाधिकारी म्हणून सर माझे सगळे फिशरमनसुद्धा मला सहकार्य करतील. तुम्ही बिलकुल तुमचा धंदा तुम्ही केला पाहिजे, परंतु शासनाच्या नियमात बसून केला पाहिजे. त्याच्यामध्ये कोणाला असं वाटेल की मी फार मोठा झालो कायदा हातात घेईल, मी त्याला कायदा हातात घेऊन देणार नाही. तर याच्यापूर्वीसुद्धा मी यांच्यासोबत अनेक मिटिंग घेतल्या. जेव्हा तुमची गोव्याला कंटेनर जात नव्हते त्याच्यासाठी माझ्या घरी बरेचसे लोक आले होते. रात्री मी तुमच्या घरी येऊन मिटिंग घेतल्या त्यांच्या. गोव्याला जेव्हा कंटेनर येऊ देत नव्हते ते म्हणायचे कंटेनरमधून तुमचं फॉर्मॅलिन आहे येऊ देत नाही. सगळ्या गोष्टीमध्ये शासन तुमच्यासोबत आहे आणि मी सरांच्यासोबत काम केलं. सर्वात चांगलं काम त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यानेच केलं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लायसन्स करून दिले, फार्मलिनची प्रॉब्लेम दूर झाली आणि मोठ्या प्रमाणावर गोवाला एक्सपोर्ट झाला. त्याबद्दल खरं म्हणजे जिल्हाधिकारी आणि आपल्या सर्वांचे अभिनंदन. आपले मुद्दे विकासाशी निगडित आहेत त्याचा जरूर विचार होईल, मात्र शासनाच्या सर्व सूचनांचं पालन करून आपण मासेमारी करा असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याप्रसंगी केलं. सर त्याच्यामध्ये मला आमच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी खूप मदत केली. आम्ही एक मिटिंग घेतली, SP पण माझ्यासोबत होते. सर वी हॅव बेस्ट टीम. आपण ज्या ज्या सूचना दिल्या त्या सूचनाचं पूर्ण पालन केलं जाईल. कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला, कायद्या पुढे जाऊन मोठा झाला, मी त्याला मोठा होत येणार नाही. जिल्हाधिकारी तुम्हाला आश्वासन देतो आणि आपण सर्वजण कायद्याचं पालन करून फिशिंग करूया. आपण सर्वजण आले त्याबद्दल आपला आभारी आहे. आणि सर इथल्या मच्छीमारांचे काही प्रश्न आहेत त्यांच्या त्या प्रश्नाकडे आपण डेव्हलपमेंटशी निगडीत विकासाशी निगडीत त्याच्यामध्ये सर त्यांना मदत करा. थँक्यू सर. या बैठकीला पशुसंवर्धन, दुग्ध आणि मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव श्रीनिवास शास्त्री, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, सहाय्यक मत्स्य आयुक्त आनंद पालव, तहसीलदार शशिकांत जाधव, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आणि मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन प्रदूषण विरहित उद्योग कोकणात येणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांनी केलं आहे. लोकांच्या ट्रिप्स करतात, बोटीतून फिरवतात, त्यांचं राहण्याची जेवणाची सोय करतात.
आपल्याला ते कोकणामध्येच करावं लागेल आणि ह्या दृष्टीने आपल्याला जे काही नवीन नवीन उद्योग आहेत ते केले पाहिजे. ते मेसर्स मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं रत्नागिरी येथे आयोजित जागतिक सागरी दिन या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर फिशरीज कॉलेजचे डीन डॉक्टर हुकुम सिंग धाकड, कॅप्टन अब्दुल सत्तार माते, बंदर अधिकारी कॅप्टन संजय उगल मोगले, सामाजिक कार्यकर्ते धरमसिंहभाई चौहान आदी उपस्थित होते. प्रास्ताविकात मरीन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेड रत्नागिरीचे सर्वेसर्वा कॅप्टन दिलीप भाटकर यांनी कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. सिंधुदुर्गाच्या अनेक ठिकाणी व्यवसायाची क्षेत्र उंचवून घेतली. याच कालावधीमध्ये कालनिर्णयवादी जयंत सारगावकर, B.S. कुलकर्णी, एकनाथ ठाकूर, विठ्ठल कामत अशा भारतातल्या नामांकित उद्योजकांची भेट झाली. त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली. समाजसेविका कुमुताई नेये, माजी आमदार स्वर्गीय कुसुमताई अक्कणकर यांच्या सहवासामध्ये समाजकार्य घडत गेलं. 2005 मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या राज्यव्यापी संघटनेमध्ये अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात आले. 2006 मध्ये दुर्दैवानं पतीनिधन झाल्यानंतर पूर्णपणे सामाजिक सेवेमध्ये स्वतःला वाहून घेतलं शिंदेगडात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुंबईच्या संस्थेतनं बचत गटातनं महिलांसाठी सातत्यानं काम सुरू झालं. या प्रसंगी ज्येष्ठ दर्यावर्दी तसंच विशेष प्रावीण्य मिळवून विविध सागरी उद्योगात प्रगती केली आहे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसंच यावेळी कोकण शिल्प या अंकाचं प्रकाशन करण्यात आलं. कॅप्टन उगल मोगले, डॉक्टर हुकुम सिंग धाकड, कॅप्टन अब्दुलभाई सत्तार, धरमसिंग चौहान आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. आपण आतापर्यंत बघितलं असेल की पूर्वी हा जो कार्यक्रम इथे होता तो भंडारी हॉलमध्ये होत होता आणि तेव्हापासून आतापर्यंत मी त्यांचे जवळजवळ प्रत्येक कार्यक्रम या दिवशी होणार आहे होते ते अटेंड केलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी ज्यावेळेला त्यांनी काताळीचा प्रकल्प सुरू केला अगदी सुरुवातीचा तेव्हापासून आताची प्रोटीन जेटी उभारली त्यापर्यंत सगळ्या त्यांच्या जे काही उपक्रम आहेत त्यांचा सुद्धा मी एक साक्षीदार आहे. 50 वर्ष काम केलं त्या दरम्यान सुरुवात केली होती की एक ऑर्डिनरी सिमेंट म्हणून सुरू केलं होतं 19 वर्षाच्या वयाकडे आणि त्यानंतर मग मला परीक्षा द्याव्या लागल्या आणि मग मरीन एक्झाम सगळ्या द्याव्या लागल्या. नॉटिकल एक्झाम सगळं देऊन मी हळूहळू ऑफिसर ग्रेडमध्ये गेलो आणि असं करता करता मी 1989 साली मला कॅप्टनचं प्रमोशन मिळालं आणि 1989 पासून तर 2016 पर्यंत मी कॅप्टनचं काम केलं. असून म्हणजे या प्रसंगी सागरी नौका आणि विविध सागरी साहित्य तसंच चित्रांचं प्रदर्शनही भरवण्यात आलं होतं. कार्यक्रमाला बहुसंख्य दर्यावर्दी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजोक्ती सुर्वे यांनी केलं. रत्नागिरी शहरातील प्राचीन श्रीराम मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रीराम नवमी उत्सवाला मोठ्या थाटामाटात सुरुवात झाली आहे.
शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवसापासून राम मंदिरात उत्सवाला सुरुवात झाली आहे। या उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्रीराम मंदिर संस्थेचे विश्वस्त संतोष रेड्डीज यांनी केलं आहे। श्रीरामनवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। 6 एप्रिल गुढीपाडवा या दिवसापासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून दिनांक 13 एप्रिल रोजी श्रीराम जन्मोत्सव निमित्त हरिभक्त सुरेश भावे यांचे श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन होणार आहे। तसेच सायंकाळी प्रभू श्रीरामाची सवारी शोभायात्रा शहरातून निघणार आहे, तरी भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे दिनांक 14 एप्रिल रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। ज्या भाविकांना महाप्रसादासाठी योगदान म्हणून धान्य व आर्थिक रूपाने सहाय्य मंदिरात स्वीकारले जाईल। रत्नागिरीतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद वागदरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला। ओमकार डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा असलेल्या प्रसाद वागधरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 65हून अधिक जणांनी रक्तदान करून हा उपक्रम यशस्वी केला। रत्नागिरीत दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या आशादीप संस्थेला 50,000ची मदत वागदरे कुटुंबियांकडून करण्यात आली। आज माझा 50वा वाढदिवस आहे आणि आमच्या सगळी कंपनीच्या सहकार्याने ठरवलं आहे की वाढदिवस सामाजिक उपक्रम पूर्ण साजरा करायचा। त्याचा एक भाग म्हणून आज इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। तिथून आता आम्ही नंतर आशादीप म्हणून संस्था जी आहे MIDCमध्ये जी मतिमंद मुलांसाठी त्यांच्या राहण्याची व्यवस्था आणि जेवणाची व्यवस्था करते, त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत। तिथे पण आम्ही एक देणगी स्वरूपात त्यांना देणार आहोत आणि मुलांना खाऊ वाटप करणार आहोत। असा उपक्रम करून आजचा 50वा वाढदिवस साजरा करायचा असं आम्ही ठरवलं आहे। मला असं सांगायचं सर्वांना की अशा प्रकारचे उपक्रम करत वाढदिवस साजरा केला तर तुमच्या आनंदात तुम्ही इतरांना पण सहभागी करून घेऊ शकता आणि एक समाजोपयोगी कार्य पण तुमच्याकडनं होतं। तर इतरत्र कुठेही पार्ट्या वगैरे न करता अशा प्रकारे जर वाढदिवस साजरा केला तर स्वतःला एक आत्मिक समाधानसुद्धा लाभतं आणि इतरांनासुद्धा आपण समाधान देऊ शकतो असं वाटतं। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंदार भाटकर, राजेश नार्वेकर यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। एलईडीद्वारे मासेमारी तात्काळ बंद करावी, अन्यथा परवाने कायमस्वरूपी निलंबित केले जातील, मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी दिला इशारा। कोकणात
प्रदूषण विरहित नवीन उद्योग येणं काळाची गरज, माजी कुलगुरू डॉक्टर श्रीरंग कद्रेकर यांचं प्रतिपादन. आणि मासेमारी करणाऱ्यांसमवेत शासन कायम उभे राहिले आहे, परंतु कोणालाही कायदा हाती घेता येणार नाही, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सुनावले खडे बोल. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.